पंचमहाभूतांनो देवतांनो, पृथ्वी आप तेज वायू आकाश. पंचमहाभूतांनो देवतांनो, पृथ्वी आप तेज वायू आकाश. मी आपल्याला नमस्कार करतो. माझा नमस्कार घ्या. आपल्यामुळेच मी सुखी आहे. आपल्यामुळेच मला अन्न वस्त्र निवारा सुख समाधान आनंद सर्व काही मिळतं. फक्त मलाच का, तर नक्कीच नाही. सर्व जाती धर्माच्या मानव जातीला, सर्व देशातील जगातील सर्व जाती पंथाच्या मानवाला आपण सुखी केलेलं आहे. अन्न वस्त्र निवारा सुख समाधान केवळ आपल्यामुळेच सगळ्यांना प्राप्त होतं आहे आणि म्हणून सगळे आपलं पूजन करत असतात. मित्रांनो, आपले धर्म वेगळे असतील, आपले पंथ वेगळे असतील, आपली भाषा वेगळी असेल, आपला देवपूजन करण्याच्या पद्धती निराळ्या असतील, पण जगाच्या पाठीवर कुठलाही माणूस नाही, असा कुठलाही समाज नाही की या पंचमहाभूतांचं पूजन केलं जात नाही. सर्व मानव जाती देशाची जगातली बाहेरची कुठलेही पंचमहाभूतांच्या पुढे नतमस्तक होते, त्यांना प्रणाम करते, वंदन करते, त्यांना नमस्कार करते, वेगळ्या वेगळ्या प्रकारे पूजन करते. आणि म्हणून हे पंचमहाभूतं खरी देवता आहेत. जे कोणी पूजत नसतील त्यांनी ह्या पंचमहाभूतांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं पूजन नक्कीच केलं पाहिजे. फक्त मानव जातीवरच ह्या पंचमहाभूतांचे उपकार आहेत का, तर तसंही नाही. सर्व जीवसृष्टी प्राणी पक्षू कीटक जे कोणी असतील त्या सर्वांचं जीवन ह्या पंचमहाभूतांवरच अवलंबून आहे आणि पंचमहाभूतांचे ती साखळी आहे. मित्रांनो, मला जे सुचलं पटलं माझ्या चिंतन मंथनातून ते इथे मांडलेलं आहे. मी आपल्याला अशी विनंती करतो, माझे विचार जर आपल्याला हे पटले असतील तर जरूर डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.